सो आता बघा जावा स्क्रिप्ट, समजा तुम्ही HTML आणि CSS आतापर्यंत शिकले आहे. सो HTML CSS असू द्या किंवा बूटस्ट्रॅप असू द्या, हे फक्त आपण डिझायनिंग पर्पजसाठी यूज करतो. पण लेट से तुमच्याकडे बटन आहे, बटनच्या क्लिकवरती तुम्हाला काहीतरी एखादा डिव आहे तो हाईड आणि शो करायचा आहे. पेज लोड झाल्यानंतर तुम्हाला काहीतरी करायचं आहे. लेट से पॉपअप दाखवायचं आहे, वेलकम युजर. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे म्हणजे इव्हेंट, म्हणजे एक गोष्ट झाली, एक इव्हेंट ऑकर झाला की त्या इव्हेंटवर तुम्हाला काहीतरी कोडिंग करायची आहे. राईट. सो तिथे आपल्याला जावास्क्रिप्ट चालू होतं, म्हणजे तिथे आपल्याला जावास्क्रिप्टची गरज लागते. डिझायनिंग मध्ये आपल्याला जावास्क्रिप्टची गरज लागत नाही. जिथे आपल्याला प्रोग्रामिंग म्हणजे इव्हेंट बेस काहीतरी करायचं आहे, तिथे आपल्याला जावास्क्रिप्टची गरज लागते. सो जावास्क्रिप्ट जेव्हा आपण सुरू करतो, तो इथून आपलं प्रोग्रामिंग ऍक्च्युअली चालू होतं. आता जेव्हा आपण प्रोग्रामिंग बद्दल बोलतो, लँग्वेज कोणतीही असू द्या, लेट से .NET असू द्या, C# असू द्या, सी असू द्या, C++ असू द्या, जावा असू द्या, पायथॉन असू द्या, शेअरपॉईंट असू द्या, जेवढे सगळं तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेजेस माहिती आहे, ह्या सगळ्या लँग्वेजेसमध्ये काही गोष्टी कॉमन आहे. आता त्या गोष्टी कोणत्या? व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स कसे डिक्लेअर करतात, फंक्शन्स लिहितात, इव्हेंट्स लिहिणं, इफ एल्स, ऑपरेटर, राईट. त्यानंतर फॉर लूप आहे, समोर येईल तुम्हाला आता फॉर लूप. ह्या सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या जसं एलिमेंट ऍक्सेस फक्त जावास्क्रिप्ट मध्ये राहील. पण ह्या ज्या गोष्टी आहे, व्हेरिएबल असू द्या, फंक्शन्स बनवणं, इव्हेंट बनवणं, इफ एल्स लिहिणं, ऑपरेटर्स, फॉर लूप, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या सगळ्या लँग्वेजमध्ये कॉमन असतात. सो तुम्हाला समजा एक लँग्वेज आली, म्हणजे आता तुम्हाला समजा जावास्क्रिप्ट चांगल्याने समजलं, पण उद्या जाऊन लेट्स से तुमच्या कंपनी, तुम्ही जिथे कुठे जॉब कराल, तुम्हाला समजा कोणी म्हटलं की तुम्हाला .NET वर काम करायचं आहे. सो लँग्वेज वेगळी आहे. फक्त इथे व्हेरिएबल आपण वॅरने डिक्लेअर करतो, तिथे व्हेरिएबल डिक्लेअर करण्याचे सिंटॅक्स फक्त वेगळा असेल, पण लॉजिक एकच असतं. ओके. म्हणून जेव्हा आपण एक लँग्वेज शिकतो, तेव्हा त्याचे बेसिक कन्सेप्ट, म्हणजे हे जे मी सांगितलं हे एकदम बेसिक आहे. हे सगळ्या लँग्वेजेसमध्ये असणार आहे. फक्त सिंटॅक्स थोडा बहुत चेंज होईल, पण लॉजिक किंवा कन्सेप्ट तोच असेल. ओके. म्हणून हे जे कन्सेप्ट आहे हे एकदम क्रिस्टल क्लिअर तुमचे झाले पाहिजे. लँग्वेज कोणती असू द्या, हे कन्सेप्ट सगळ्या लँग्वेजेसमध्ये असतील ना. आता जावास्क्रिप्ट पासून सुरू करूया. एक बूटस्ट्रॅपची लिंक टाकून देतो आधी मी. बूटस्ट्रॅपची लिंक, ठीक आहे. आता जेव्हाही तुम्ही प्रॅक्टिस करता ना, थोडंसं UI तुमचा व्यवस्थित डिझाईन करत चला. स्क्रिप्ट टॅग ओपन करूया. आता जावास्क्रिप्टचा कोड कुठे लिहितो आपण? स्क्रिप्ट टॅग मध्ये. कारण स्क्रिप्ट टॅगच्या, जसं आता मी स्क्रिप्ट टॅगच्या बाहेर समजा वॅर लिहिलं, वॅर लेट से नेम इज इक्वल टू, डबल कोट मध्ये मी माझं नाव टाकलं आणि सेव्ह केलं ना, रन केलं, तर होणार काय? हे ॲज इट इज प्रिंट होणार, कारण हे साधं स्ट्रिंग आहे ना. करेक्ट. हा काही कोड नाही आहे. पण हेच जर गोष्ट तुम्ही या स्क्रिप्ट टॅगच्या आतमध्ये लिहिली, तर आता हे काय झालं, तुमचं स्क्रिप्टिंग मधला एक व्हेरिएबल झाला. सो आता हे इथं दिसणार नाही. ओके. जस्ट मिनिट, साइड बाय साइड ओपन करून घेऊया. सो आता समजा हा व्हेरिएबल आहे. सो जेव्हाही आपल्याला जावास्क्रिप्टची कोडिंग लिहायची असते, सगळं काही कोडिंग जातं आपल्या स्क्रिप्ट टॅगच्या आतमध्ये. आता स्क्रिप्ट टॅग कुठे कुठे ठेवू शकतो? एक तर बॉडीच्या आतमध्ये किंवा हेडच्या आतमध्ये सुद्धा ठेवू शकतो. किती वेळा ठेवू शकतो? कितीही स्क्रिप्ट टॅग ठेवू शकतो. त्यांचं एक्झिक्युशन कसं होतं? आपलं जे HTMLचं पेज असतं ते जेव्हा ब्राउझरवर लोड होतं, सो टॉप टू बॉटम रीड होत जातं आणि रेंडर होत जातं, टॉप टू बॉटम. सो आता बघा मी इथे अलर्ट टाकतो. अलर्ट कशासाठी असतं? जस्ट एक पॉपअप येतो, हाय फ्रॉम हेड. परत कॉपी करतो, हाय फ्रॉम बॉडी टाकूया. मग हे लास्टवाला, हाय फ्रॉम बॉडी लास्ट टाकूया. आता जर मी सेव्ह केलं, तर बघा पहिले अलर्ट कोणता आला? हाय फ्रॉम हेड, म्हणजे पहिली ही स्क्रिप्ट एक्झिक्यूट झाली. ओके केलं. त्यानंतर हाय फ्रॉम बॉडी आला, म्हणजे हा झाला. मग हाय फ्रॉम लास्ट आला. समजलं? म्हणजे तुम्ही कितीही स्क्रिप्ट टाकले तुमच्या HTMLच्या पेजमध्ये, ते टॉप टू बॉटम एक्झिक्यूट होतात. ज्या सिक्वेन्समध्ये असेल ती पहिले स्क्रिप्ट एक्झिक्यूट होईल. राईट. आता आयडियली कुठे ठेवायचं?
आपण ऍक्च्युली रिॲक्ट किंवा अँग्युलर शिकणार आहोत. मोस्ट प्रॉबेबली रिॲक्टच. सो रिॲक्टमध्ये हे स्क्रिप्ट आपण बनवतच नाही, असं नसतं तिथे. पण हे फक्त बेसिक कन्सेप्ट आहे, कारण याच्यातलेच कन्सेप्ट आपण रिॲक्टमध्ये यूज करतो. ओके. सो आता एकच स्क्रिप्ट टाईप ठेवूया. पहिले बघूया की व्हेरिएबल्स काय काय. आता व्हेरिएबल काय आहे. आता जेव्हा आपण लहान होतो तेव्हा असू द्या किंवा 10वी पर्यंत असू द्या, जेव्हा आपण मॅथ जो सब्जेक्ट असायचा तिथे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचो, तेव्हा नंबर ए मध्ये असं नाही का, आपण ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 2 आणि सी इज इक्वल टू असं काहीतरी वेगळं व्हेरिएबल, मग ए प्लस बी काय, असे आपण सम सॉल्व्ह करायचो. म्हणजे एखादा नाव घ्यायचं आणि त्याच्यात काहीतरी व्हॅल्यू स्टोअर करायची. जेव्हा आपण ते पायची व्हॅल्यू वगैरे घ्यायचो, 3.14 आपण स्टोअर करून ठेवायचो आणि जिथे जिथे व्हॅल्यू पाहिजे तिथे तिथे ते नाव यूज करायचो. सो असं कन्सिडर करा की जे कम्प्युटर बॅकग्राऊंडचे असतात त्यांना माहित असतं रजिस्टर वगैरे. मायक्रोप्रोसेसर असतं, मायक्रोप्रोसेसरमध्ये रजिस्टर असतात आणि रजिस्टरमध्ये मेमरी लोकेशन्स असतात. सो आपण जेव्हा व्हेरिएबल क्रिएट करतो ना, तो जाऊन त्या रजिस्टर्समध्ये स्टोअर होतो. हे एक जस्ट बॅकग्राऊंड लक्षात ठेवा थोडंसं. म्हणजे जेव्हा आपण व्हेरिएबल क्रिएट करतोय त्याला जागा लागेल ना, मेमरी लागेल ना, कुठे ना कुठे स्टोअर होतो तो. सो तो होतो रजिस्टर्समध्ये स्टोअर. आता बेसिकली व्हेरिएबल कसा क्रिएट करतात ते बघूया. सो जावास्क्रिप्टमध्ये जेव्हा आपण व्हेरिएबल क्रिएट करतो, तो व्हेरिएबल क्रिएट करण्याचे 3 वेगवेगळे वेज आहे. पण इनिशियली फक्त व्हॅर लक्षात ठेवा. लेट आणि कॉन्स्ट आहे, पण ते समोर बघतो आपण. सो व्हॅर, त्यानंतर व्हेरिएबलचं नाव. आता व्हेरिएबलचं नाव काय द्यायचं. व्हेरिएबलचं नाव थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह द्यायचं, म्हणजे व्हेरिएबलच्या नावावरनं समजलं पाहिजे की त्या व्हेरिएबलमध्ये काय डेटा आहे. आता लेट से मी इथे लिहिलं फर्स्ट नेम, आणि इथे जर मी नंबर स्टोअर केला, आता हे मेक सेन्स करतं का. काहीतरी चूक वाटतं की अरे यार, फर्स्ट नेम आहे आणि इथे तर नंबर स्टोअर्ड आहे. राईट. सो समजा लेट से हा रोल नंबर आहे. सो याला काय पाहिजे, रोल नंबर हा व्हेरिएबलचं नाव पाहिजे. म्हणजे तुम्ही या व्हेरिएबलमध्ये जो डेटा स्टोअर करणार आहात, सो त्या व्हेरिएबलला त्या डेटाच्या म्हणजे डेटानुसार नाव दिलं पाहिजे. म्हणजे नंबर स्टोअर करताय, लेट से हा रोल नंबर आहे, तो रोल नंबर व्हेरिएबल. लेट से मला फर्स्ट नेम स्टोअर करायचं आहे, वॅर फर्स्ट नेम इज इक्वल टू चेतन. लेट्स से मला मिडल नेम स्टोअर करायचं आहे, सो वॅर मिडल नेम इज इक्वल टू पी. वॅर मला लास्ट नेम सरनेम स्टोअर करायचं आहे, सो एक तर सरनेम लिहा किंवा लास्ट नेम लिहा. नॉर्मली आपण व्हेरिएबल क्रिएट करतो तेव्हा लास्ट नेम घेतो. असं म्हणजे व्हेरिएबलचं नाव, तुम्ही त्या व्हेरिएबलमध्ये कोणता डेटा स्टोअर करणार आहोत त्यानुसार थोडंसं ठेवायचं. म्हणजे हा रूल नाही आहे किंवा असंच केलं पाहिजे असं पण नाही आहे. पण एक गुड प्रोग्रामिंग स्किलमध्ये येतं की व्हेरिएबलचं नाव डिस्क्रिप्टिव्ह पाहिजे. म्हणजे त्या व्हेरिएबलच्या नाव, लेटसे मी हा कोड मी लिहिलाय, पण लेटसे मी उद्या तुम्हाला जर हा पेज दिला तर तुम्हाला व्हेरिएबलच्या नावावरून समजलं पाहिजे की या व्हेरिएबलमध्ये काय डेटा असणार आहे. ओके. सो वॅर, त्याच्यानंतर व्हेरिएबलचं नाव. हे व्हेरिएबलचं नाव तुम्ही क्रिएट करताय, काही पण देऊ शकता. ओके. काही रिस्ट्रिक्शन नाही, तुम्ही द्या. आता याच्यात काही रूल आहे, जसं व्हेरिएबलचं नाव नंबरनी नाही स्टार्ट होऊ शकत. बघा, जसं मी 1 दिलं, एरर दिला, म्हणजे व्हेरिएबलचं नाव नंबरनी चालू नाही होऊ शकत. पण नंबरच्या व्हेरिएबलच्या नावाच्या मधात किंवा एंडिंगला कुठेही नंबर असू शकतो, फक्त स्टार्टिंगला नंबर नाही पाहिजे. हा एक रूल. त्यानंतर व्हेरिएबलच्या नावामध्ये स्पेस अलाउड नाहीये. बघा, जसं मी स्पेस दिली, एरर आला. हे 2 रूल आहे साधे. व्हेरिएबलचं नाव नंबरनी स्टार्ट नाही झालं पाहिजे आणि व्हेरिएबलच्या नावाच्या मधात स्पेस नाही पाहिजे. क्लिअर. सो आता व्हेरिएबल कसं क्रिएट करायचं शिकलो, राईट. सो त्यानंतर कोणतीही लँग्वेज असू द्या, सगळ्या लँग्वेजेसमध्ये डेटा टाईप असतात. आता डेटा टाईप नावातच आहे, डेटा टाईप. आता ह्या वर्डवरनच समजतं की याचं काम काय असेल. म्हणजे जो डेटा आहे, म्हणजे हे जे व्हॅल्यू स्टोअर केले ना, याला डेटा म्हणतो आपण. म्हणजे या व्हेरिएबलमध्ये जो व्हॅल्यू स्टोअर केला ना त्याला डेटा. म्हणजे व्हेरिएबलमध्ये काय डेटा स्टोअर केलाय त्याचा टाईप, नथिंग बट डेटा टाईप. ओके. सो जे कम्प्युटर बॅकग्राऊंडचे त्यांना ऑलरेडी माहित असतं थोडंसं डेटा टाईप काय आहे काय नाही. सो जावास्क्रिप्टमध्ये काही प्रत्येक लँग्वेजचे वेगवेगळे डेटा टाईप असतात. म्हणजे नियर अबाउट सेमच असतात, पण लँग्वेजनुसार थोडेसे डेटा टाईप कमी, थोडेसे डेटा टाईप जास्त असं असतं.
ते जसं आपलं जावास्क्रिप्ट संपलं, रिॲक्ट संपलं, त्यानंतर मग ते मी डॉटनेट आणि जावामधला थोडासा डिफरन्स वगैरे सांगतो, डेटाबेस सांगतो, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की अरे हां, डेटाबेसमध्ये एवढे डेटा टाईप आहेत, ते जावास्क्रिप्टमध्ये एवढे आहे, जावामध्ये वेगळे आहे, डॉटनेटमध्ये वेगळे आहे, पण नियर अबाउट ऑलमोस्ट डेटा टाईप सेमच असतात. फक्त नंबर्स थोडेसे जास्ती असतात. आता ते कसं ते नंतर समजतं, पण इनिशियली लक्षात ठेवा, डेटा कोणत्या टाईपचा आहे तो ओळखण्यासाठी आपल्याला डेटा टाईप असतो. ओके. आता जावास्क्रिप्ट बद्दल जर आपण बोललो, सो जावास्क्रिप्टमध्ये मेजरली 4 डेटा टाईप आहेत. पहिला लेट्स से नंबर म्हणूया. आता नंबरमध्ये काय काय जाईल? इंटिजर व्हॅल्यू जाईल और फ्लोट व्हॅल्यू. फ्लोट म्हणजे पॉइंट व्हॅल्यू, डेसिमल. ओके. जसा हा रोल नंबर. आता परत एक व्हेरिएबल बनवूया, हे मी रिमूव्ह करतो. नंबर. आता नंबरचे किती वेगवेगळे व्हेरिएबल आपण बनवू शकतो? वॅर प्रॉडक्ट प्राइस. आता मला या व्हेरिएबलमध्ये काय स्टोअर करायचं आहे? प्रॉडक्ट प्राइस. लेट्स से आपण डॉलरमध्ये स्टोअर करतोय. सो आता आता इंडियात ऑब्व्हियसली पॉईंटची व्हॅल्यू उरली नाहीये, राईट? करन्सी आपली तेवढी समोर गेली की पॉईंटची आहे, पण डॉलरमध्ये पॉईंटला महत्व आहे. लेट्स से $12 5 पॉईंट समथिंग आहे. म्हणजे जेव्हा आपण नंबर स्टोअर करतो तर पॉईंटचा पण त्याच्यातच जातो. लेट्स से मला रोल नंबर स्टोअर करायचा आहे, 1123, राईट? सो नंबर म्हणजे तुमचं एक तर डेसिमल असू शकतं किंवा डायरेक्टली इंटिजर. दिस इज डेसिमल आणि हा साधा इंटिजर. पण एव्हरीथिंग हे दोन्ही दोन्ही याला आपण काय म्हणूया? नंबरच. सो हा आपला पहिला डेटा टाईप. त्याच्यानंतर येतो स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे जिथे आपण कॅरेक्टर स्टोअर करतो. मग तो एक कॅरेक्टर असू द्या, मल्टिपल कॅरेक्टर असू द्या, किंवा एक पूर्ण सेंटेन्स असू द्या, किंवा पूर्ण पॅराग्राफ असू द्या, एव्हरीथिंग गोज इन टू स्ट्रिंग ओनली. ते बघूया आता. स्ट्रिंग. सो लेट से मी माझं नाव स्टोअर करतो, माय नेम चेतन पी जोगी, राईट? मी एक व्हेरिएबल क्रिएट केला, त्याच्यात काय केलं? 3 वर्ड स्टोअर केले, चेतन पी जोगी. दिस इज ऑल्सो स्ट्रिंग. परत वॅर स्टार्ट कॅरेक्टर सी. दिस इज ऑल्सो स्ट्रिंग ओनली. म्हणजे तुमच्या व्हेरिएबलमध्ये एक कॅरेक्टर असू द्या, मल्टिपल कॅरेक्टर असू द्या, किंवा खूप सारे कॅरेक्टर असू द्या, एव्हरीथिंग डबल कोट्सच्या आतमध्ये जे जातं ते स्ट्रिंग आहे. आता बघा, थोडंसं आता प्रॉपरली लक्ष द्या. मी माऊस नेऊन हॉवर करून दाखवतो की होतं काय. आता प्रॉडक्ट प्राइसवर जर मी माऊस नेला, सो इथे बघा डेटा टाईप दाखवतोय कोलन. डेटा टाईप काय आहे? नंबर. रोल नंबरवर माऊस नेला तर याला पण डेटा टाईप काय आहे? नंबर. आता जर माय नेमवर नेला तर बघा डेटा टाईप काय आला? स्ट्रिंग. हे कसं समजलं? जसं प्रॉडक्ट प्राइसवर हॉवर केलं तर त्याला प्रॉडक्ट प्राइसचा डेटा टाईप काय? नंबर. तसंच माय नेमवर हॉवर केलं तर ते काय आलं? स्ट्रिंग आलं. हे कसं समजलं? या व्हेरिएबलमध्ये डेटा कोणता आहे त्याच्या टाईपनुसार या व्हेरिएबलला डेटा टाईप असाइन होतं. ठीक आहे. आता याच्यात थोडंसं लॉजिक बघा, किंवा ट्रिकी क्वेश्चन. वॅर रोल, रोल नंबरच्या जागी करूया पास पोर्ट नंबर इज इक्वल टू, मी आता डबल कोट्सच्या आतमध्ये नंबर टाकतोय. याचा काय म्हणतो? याचा डेटा टाईप बघा काय आला? स्ट्रिंग आला. व्हॅल्यू काय आहे? व्हॅल्यू समजा आपण बघितली तर हे काय आहे? इंटिजर आहे. पण याचा डेटा टाईप का बरं स्ट्रिंग दाखवतोय? मग इंटिजर दाखवायला पाहिजे, म्हणजे नंबर दाखवायला पाहिजे, जसं इथे दाखवतोय बघा. इथे डेटा टाईप काय दाखवतोय? नंबर. तसंच इथे डेटा टाईप स्ट्रिंग का बरं दाखवतोय? एनिवन? Innovated. हम्म. Innovated. बघा, सिंपल रूल लक्षात ठेवा. डबल कोट्सच्या आतमध्ये तुम्ही काही टाका, दॅट विल बी ट्रीटेड ॲज अ स्ट्रिंग ओनली. समजलं? डबल कोट किंवा सिंगल कोट. तुम्ही सिंगल कोट पण लिहू शकता किंवा डबल कोट पण. डबल कोट किंवा सिंगल कोटच्या आतमध्ये तुम्ही काही पण लिहा, दॅट विल बी ट्रीटेड ॲज स्ट्रिंग ओनली. त्याच्या आतमध्ये कॅरेक्टर असू द्या, नंबर असू द्या, तो स्ट्रिंगच होणार.
क्लिअर? हा थोडासा ट्रिकी बघा, परत एकदा लक्षात घ्या. प्रॉडक्ट प्राइस मध्ये डेटा टाईप आपण नंबर व्हॅल्यू काय स्टोअर केली 12.5, सो त्यांनी डेटा टाईप काय घेतला नंबर. रोल नंबर मध्ये तर आपलं इंटिजरच होतं, तर त्यांनी पण डेटा टाईप घेतला नंबर. माय नेम मध्ये कॅरेक्टर्स होते, राईट, सो त्यांनी घेतलं स्ट्रिंग. आणि पासपोर्टमध्ये त्याने घेतलं स्ट्रिंग. का बरं? कारण सिंगल कोट होता किंवा डबल कोट, राईट. सो जेव्हाही तुम्हाला स्ट्रिंग मध्ये व्हॅल्यू म्हणजे कॅरेक्टर मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची आहे, नेहमी इट विल स्टार्ट विथ डबल कोट ओनली. जेव्हा नंबर आहे तो डायरेक्टली लिहू शकता असा इक्वल टू नंतर, पण जेव्हाही तुम्हाला स्ट्रिंग मध्ये व्हॅल्यू द्यायची आहे, तेव्हा अशी द्यायची. बघा आता समजा मी हे चेतन पी जोगीला असं जर काढतो, इथेच एरर देतो. त्याला आता काय वाटतं, चेतन पी जोगी हे बहुतेक व्हेरिएबल आहे असं वाटतं त्याला. पण हे व्हेरिएबल आहे का? नाही. हे माझं या व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे आणि स्ट्रिंग व्हॅल्यू आहे, सो मला डबल कोट मध्येच द्यायचं. क्लिअर? म्हणजे डबल कोटच्या आतमध्ये काही असू द्या, म्हणजे कॅरेक्टर असू द्या किंवा नंबर असू द्या, तो स्ट्रिंगच कन्सिडर करेल. हाच थोडासा एक ट्रिकी पार्ट आहे. सो दिस इज अबाउट स्ट्रिंग. त्यानंतर नंबर झालं, स्ट्रिंग झाला, आता येतं डेट. आता डेट काय? लेट्स से आपल्याला डेट ऑफ बर्थ स्टोअर करायची आहे. एखादा प्लॅन आहे, स्टार्ट डेट एंड डेट स्टोअर करायची आहे. जिथे आपल्याला डेट स्टोअर करायची आहे तिथे आपल्याकडे डेट हा डेटा टाईप असतो. आता तो कसा असतो? आता डेटसाठी आपल्याकडे लेट्स से मला करंट डेट पाहिजे, आत्ताची करंट डेट. सो मी काय करतो, एक व्हेरिएबल क्रिएट करतो, करंट डेट बनतो. सो जावास्क्रिप्टमध्ये समजा तुम्हाला करंट डेट पाहिजे ना, सो असं लिहायचं न्यू डेट आणि राऊंड ब्रॅकेट द्यायचं. सो या व्हेरिएबलमध्ये तुम्हाला काय भेटणार, आत्ताची डेट अलॉंग विथ टाइम ऑल्सो. हे प्रिंट करून दाखवेल मी, पण सध्या पुरतं लक्षात ठेवा. सो जेव्हा तुम्हाला डेट स्टोअर करायची आहे, तर तो डेटचा डेटा टाईप काय असतो बघा इथे. व्हॅर डेट करंट डेटवर जर हॉर केलं तर डेटा टाईप काय आला, डेट. क्लिअर? त्यानंतर अजून एक डेटा टाईप असतो, दॅट इज बुलियन. आता बुलियन म्हणजे काय? बुलियन म्हणजे ट्रू फॉल्स व्हॅल्यू, बिट व्हॅल्यू. 0101 असतं ना, बिट व्हॅल्यू त्याला म्हणतात. त्यात दोनच व्हॅल्यू असू शकतात, आयदर ट्रू ऑर फॉल्स. आता हे जे वरचे व्हेरिएबल्स होते, वरचे डेटा टाईप होते, इथे कोणताही डेटा स्टोअर करू शकतो. जसं नंबरमध्ये 12 करा, 100 करा, 1 करा, 2 करा, काही पण. स्ट्रिंगमध्ये काही पण स्टोअर करू शकतो. डेटमध्ये पण वेगवेगळ्या नंबरची डेट, आजची डेट, उद्याची डेट. पण जो बुलियन असतो, बुलियन तिथे दोनच व्हॅल्यू असू शकते, आयदर ट्रू ऑर फॉल्स. बघा, वॅर इज इंडियन इज इक्वल टू, या व्हेरिएबलमध्ये बुलियन टाईपमध्ये आयदर ट्रू व्हॅल्यू असेल, वॅर इज ऍक्टिव्ह इज इक्वल टू फॉल्स ऑर फॉल्स. या दोन पैकी तिसरी व्हॅल्यू नसेल. आता हे जे ट्रू फॉल्स आहे, आता बघा मी इज इंडियन वर जर हॉवर केलं तर डेटा टाईप काय दिसतंय, बुलियन. इज ऍक्टिव्हवर हॉवर केलं तर बुलियन दिसतंय. आता बघा इज ऍक्टिव्हला मी हे जे फॉल्स व्हॅल्यू आहे त्याला मी डबल कोट मध्ये टाकतो. आता इज ऍक्टिव्हचा डेटा टाईप बघा काय झाला, स्ट्रिंग. का बरं? कारण डबल कोट्स मध्ये टाकलं आपण. सो त्याला हे फॉल्स म्हणजे नथिंग बट काय, त्याला काय वाटेल, अरे हे कॅरेक्टर्स आहे. पण हेच जर तुम्ही डबल कोटच्या बाहेर टाकलं, फॉल्स डायरेक्ट व्हॅल्यू, सो तो तुम्हाला सांगेल की दिस इज बुलियन. सो बुलियन डेटा टाईप मध्ये फक्त दोन व्हॅल्यू पॉसिबल आहे, एक द ट्रू ऑर द फॉल्स. हे आपले चार बेसिक डेटा टाईप आहेत जावास्क्रिप्ट मध्ये. अजून अरे आणि ऑब्जेक्ट आहे, ते समोर बघतो आपण. आता हे व्हेरिएबल आपण क्रिएट केले. आता क्रिएट केल्यानंतर लेट्स से मला याची व्हॅल्यू बघायची आहे. आता तुम्हाला दिसतंय डोळ्याने, तुम्हाला स्क्रीन दिसत आहे व्हेरिएबलच्या सोबत हे व्हॅल्यू आहे. पण लेट्स से मला हे प्रिंट पण करून बघायचं आहे. सो जावास्क्रिप्टमध्ये आपल्याला व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू प्रिंट करायचे असेल ना, सो कन्सोल डॉट लॉग एक मेथड आहे आणि लॉगच्या आतमध्ये हे तुमच्या व्हेरिएबलचं नाव टाकायचं. लेट्स से प्रॉडक्ट प्राइस. आता हे एवढं जर केलं तर इथे काय करायचं, ब्राउझरमध्ये कन्सोल ओपन करून ठेवायचं, इन्स्पेक्ट डेव्हलपर, आणि इथे कन्सोलमध्ये जायचं. सो बघा आलं इथे 12.5. सो या व्हेरिएबलमध्ये जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू प्रिंट होते. म्हणजे आता समजा तुम्हाला कोणी म्हटलं की या व्हेरिएबलची व्हॅल्यू पाहिजे, सो तुम्ही काय करणार, डायरेक्ट हा व्हेरिएबल असा ऍक्सेस करणार. आता इथेच थोडंसं मी लॉजिक बघतोय. आता व्हॅर प्रॉडक्ट प्राइस केलं, हा एक व्हेरिएबल आहे, या व्हेरिएबलमध्ये मी 12.5 केलं. आता
लेट्स से तुम्हाला कोणी म्हटलं की प्रॉडक्ट प्राइस मध्ये जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला अजून एका दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये पाहिजे, वॅर मोबाईल प्राइस. टास्क काय म्हटलं की प्रॉडक्ट प्राइस मध्ये जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू मला मोबाईल प्राइस मध्ये सुद्धा पाहिजे. सो हे असं लिहिणं चुकीचं आहे. आता आपल्याला दिसतंय की प्रॉडक्ट प्राइस मध्ये 12.5 आहे म्हणून तुम्ही इथे डायरेक्टली असं लिहाल. पण लेट से ह्या खूप 4 ते 5 हजार लाईनचा कोड आहे, तुम्ही कसं शोधणार? राईट. म्हणून आता समजा मी म्हटलं की प्रॉडक्ट प्राइस मध्ये जी व्हॅल्यू आहे ती मला मोबाईल प्राइस मध्ये सुद्धा पाहिजे. सो मी काय करणार, वॅर मोबाईल प्राइस इज इक्वल टू हा व्हेरिएबल देणार. म्हणजे आता काय होणार, मोबाईल प्राइस मध्ये ह्या व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू असेल ना ती इथे स्टोअर होणार. बघा आता मोबाईल प्राइस प्रिंट करून बघूया. बघा आलं. हे पहिलं आलं लाईन नंबर 27 वर प्रॉडक्ट प्राइस, दुसऱ्या लाईन नंबर 30 वर काय आलं, सेम व्हॅल्यू आली. हे व्हेरिएबल आपण क्रिएट केलंय. आता लेट से हा रोल नंबर जो आहे, जेव्हा आपण रोल नंबर क्रिएट केला तेव्हा त्याला व्हॅल्यू काय दिली आपण, 1123. आणि लेट से ह्या 4-5 लाईन नंतर मला त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करायची आहे. सो मी व्हेरिएबलची व्हॅल्यू कशी चेंज करतो, डायरेक्ट व्हेरिएबलचं नाव घ्यायचं आणि त्याला नवीन व्हॅल्यू इनिशियलाइज करायची. 1123 आहे ना, 24 करूया. ठीक आहे. आता हे कन्सोल डॉट लॉग मी परत व्हेरिएबल चेंज नंतर परत टाकतोय. आता बघा लाईन नंबर 17 वर एक कन्सोल डॉट लॉग आहे, तिथे आपण रोल नंबर प्रिंट केला. परत लाईन नंबर 33 वर आहे व्हॅल्यू चेंज केल्यानंतर. बघा लाईन नंबर 17 वर काय आलं, 1123. जस्ट मिनिट तुम्हाला लाईन नंबर पण दाखवतो. हे इकडे लाईन नंबर दिसतंय इथे कोणत्या लाईन नंबरचं कन्सोल प्रिंट झालं. सो लाईन नंबरवर या रोल नंबर व्हेरिएबलची व्हॅल्यू काय होती, 1123. पण मग मी काय केलं, लाईन नंबर 32 वर त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज केली आणि परत व्हेरिएबल प्रिंट केला. सो बघा नवीन व्हॅल्यू भेटली. म्हणजे क्रिएट केलेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू कशी चेंज करतात, व्हेरिएबलचं नाव इक्वल टू आणि नवीन व्हॅल्यू. ओके. सो हे एकदम बेसिक होतं की व्हेरिएबल कशी क्रिएट करतात आणि व्हेरिएबलची व्हॅल्यू ऍक्सेस कशी करतात आणि व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज कशी करतात. आता याच्या पुढे जाऊया आता ऑपरेटर. आता ऑपरेटर काय आहे, आपण जेव्हा मॅथमध्ये मॅथच्या सब्जेक्टमध्ये आपण जेव्हा काम करत होतो, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, पर्सेंटेज, जे काही कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याकडे ऑपरेटर्स अवेलेबल होते, म्हणजे जे सिम्बॉल्स आणि यूज करून आपण सगळ्या गोष्टी करायचो, दॅट इज नथिंग बट ऑपरेटर. सो जे जे पॉसिबल होतं मॅथमध्ये ते सगळं पॉसिबल आहे प्रोग्रामिंगमध्ये. हे फक्त जावास्क्रिप्टमध्ये नाही, सगळ्या लँग्वेजेसमध्ये आहे. ओके. आता क्विकली एक रिवाइज देऊन दे तुम्ही याचा. सो लेट्स से मी वॅर num1 इज इक्वल टू 12 केलं, वॅर num2 इज इक्वल टू 45 केलं. आता मला काय पाहिजे, num1 या व्हेरिएबलमध्ये जी व्हॅल्यू आहे आणि num2 या व्हेरिएबलमध्ये जी व्हॅल्यू आहे यांची सम पाहिजे आणि ती मला वेगळ्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायची आहे. आणि ती व्हॅल्यू मला कन्सोलमध्ये प्रिंट करायची आहे, जे यांचं ऍडिशन असेल ते. टास्क लक्षात घ्या, num1 मध्ये जी व्हॅल्यू आहे आणि num2 मध्ये जी व्हॅल्यू आहे यांची ऍडिशन करायची आहे. ती ऍडिशन मला एका वेगळ्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायची आहे आणि तो व्हेरिएबल मला कन्सोलमध्ये प्रिंट करायचा आहे. म्हणजे नथिंग बट सम मला प्रिंट करायचे आहे. सो मी काय करणार, वॅर सम इज इक्वल टू num1 प्लस num2. म्हणजे सम या व्हेरिएबलमध्ये काय होणार, num1 आणि num2 मध्ये जी व्हॅल्यू असेल त्याची ऍडिशन आली. आता ह्या समला मला प्रिंट करायचं आहे, कन्सोल डॉट लॉग. आता बघा कन्सोल डॉट लॉग मध्ये आपण काय काय करू शकतो. आता मला डायरेक्टली एक तर सम तर प्रिंट करूच शकतो, आलं 57. पण मला याच्यासोबत मेसेज पण टाकायचा. आता हे असं दिसत नाही, अरे 57 काय आहे, मला याच्यासमोर मेसेज पण लिहायचं. सो इथे मी असं डबल कोट लिहू शकतो, सम ऑफ 12 अँड 45 इज इक्वल टू असा मेसेज दिला आणि त्यानंतर प्लस लिहा इथे. म्हणजे हा तुमचा स्ट्रिंग मेसेज झाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू दाखवायची. सो आता बघा डायरेक्टली स्ट्रिंग नंतर जर तुम्ही असं लिहिलं तर तो एरर देतो. याच्यानंतर ऍटलिस्ट कॉमा पाहिजे और प्लस पाहिजे. म्हणजे आपण याला काय म्हणतो, कॉन्केटिनेशन.
हा स्ट्रिंग आणि हा व्हेरिएबल आपण कॉन्कॅटिनेट केला म्हणजे जॉईन केला. सो बघा आता प्रॉपरली दिसतं. हा आता हे कन्सोल लॉग समजतं की अरे हा कन्सोल लॉग सम ऑफ 12 अँड 45 इज 57. सो कन्सोल डॉट लॉग करताना आता हे बघा इथे खूप सारे कन्सोल होते, मग कोणता कन्सोल लॉग कशाचा आहे ते समजत नाही. सो तुम्ही तेव्हा असं म्हणजे कॉन्कॅटिनेशन करू शकता. सो हा झाला आपला प्लस ऑपरेटर. त्याच्यातच हा इक्वल टू हा नथिंग बट असाइनमेंट ऑपरेटर आहे, म्हणजे व्हॅल्यू असाइन करतोय या व्हेरिएबलमध्ये. इथून जो म्हणजे ह्या दोघांची जे सम येईल ते आपण या व्हेरिएबलमध्ये असाइन करतो. सो इक्वल टू हा काय असाइन ऑपरेटर. जसं सम आहे तसंच मायनस प्लस जे काही आपले चार आहेत त्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. सो ऑपरेटर मधलं प्लस मायनस मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे चार ऑपरेटर, एक अरिथमॅटिक ऑपरेटर म्हणतात त्याला, हे एकदम स्ट्रीट फॉरवर्ड आहे. त्यानंतर येतं कम्पॅरिझन. ओके. आता कम्पॅरिझन म्हणजे काय? आपण मॅथमध्ये जेव्हा सॉल्व्ह करायचो तिथे आपल्याला असे समजायचे की हा नंबर मोठा आहे की लहान आहे, सारखे आहे का. मग तिथं यस नो जे काही नॉर्मल लॉजिकल आपल्याला भेटायचे, तसंच सेम ते जे मॅथमध्ये आपण केलंय ते सेम आपल्याला प्रोग्रामिंगमध्ये पण करता येतं. आता मला सिम्पली चेक करायचं आहे, आपल्याकडे दोन व्हेरिएबल आहे नम1 आणि नम2. मला चेक करायचं की हे दोन्ही व्हेरिएबल सेम आहे की नाही. सो ते मी एक व्हेरिएबल मी व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार. इज बोथ नंबर सेम. व्हेरिएबलचं नाव बघा मी काय दिलं, इज बोथ नंबर सेम. काय करायचं आहे, नम1 इक्वल टू नम2. आता हे जे लिहिलं ना मी, हे काय झालं, कंपॅरिझन झालं. मी काय करतोय, कम्पेअर करतोय की नम1 इक्वल टू नम2 आहे का, म्हणजे ह्या दोन्ही व्हेरिएबलमध्ये सारखी व्हॅल्यू आहे का. समजा सारखी व्हॅल्यू असेल तर याचं आउटपुट काय येतं, ट्रू बुलियन. डेटा टाईप बघितलं होतं आपण, ट्रू भेटतं. समजा ह्या दोन्ही व्हेरिएबलमध्ये सारखी व्हॅल्यू नसेल तर मला काय भेटतं, फॉल्स. आता ह्या कन्सोल डॉट लॉगला प्रिंट करूया. आता मी जस्ट व्हेरिएबल सोबत व्हॅल्यू प्रिंट करतो, म्हणजे व्हेरिएबल लिहितो इक्वल टू आणि मग त्याच्यासमोर व्हेरिएबल, म्हणजे कन्सोल डॉट लॉग कशाचा आहे ते ओळखू येतं. बघा इज बोथ सेमच्या समोर काय आलं, फॉल्स आलं. म्हणजे या व्हेरिएबलमध्ये काय आलं, फॉल्स आलं. ऑब्व्हियसली ना, कारण नम1 मध्ये 12 आहे आणि नम2 मध्ये 45, दोन्ही नंबर सेम नाही आहे, म्हणून मला फॉल्स आला. पण तेच जर आता मी नम2 मध्ये जर 12 केलं आणि सेव्ह केलं तर बघा आता काय आलं, ट्रू. बिकॉज नम1 आणि नम2 या दोन्ही व्हेरिएबलमध्ये सेम व्हॅल्यू आहे. सो जेव्हाही आपण कंपॅरिझन करतो ना, तेव्हा त्या कंपॅरिझनचं आउटपुट आपल्याला काय भेटतं, ट्रू ऑर फॉल्स, दोनपैकी काहीच तरी एकच भेटणार. सो हे काय झालं, कम्पेअर केलं आपण दोन. आता तसंच लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, नंबर चेंज करूया, 5 करूया. वॅर इज लेस. आता मला चेक करायचं की नम1 लेस आहे का, नम1 इज लेस दॅन नम2. प्रिंट पण करून घेऊया, इज लेस, इज लेस, फॉल्स आलं. कारण नंबर 2 हा 5 पेक्षा लहान नाहीये. सो मला काय आलं, फॉल्स आलं. समजलं. असेच आपले सगळे ऑपरेशन आपण लिहितो. इक्वल टू, लेस दॅन, हे लेस दॅन झालं. ओके. याच्यासारखं लेस दॅन इक्वल टू करायचं असेल तिथे इक्वल टू साईन. तसंच ग्रेटर दॅन आणि त्याच्यानंतर इक्वल टू करायचं, ग्रेटर दॅन इक्वल टू. आता मी दुसरं व्हेरिएबल क्रिएट करतो, वॅर स्टूड वन नेम. राम करूया. एक व्हेरिएबल क्रिएट केला स्टूड वन नेम नावाचा. तसंच मी दुसरा व्हेरिएबल क्रिएट करतो, स्टूड टू नेम इज इक्वल टू, इथे पण मी राम स्टोअर करतोय. आता मी कम्पेअर करतो, वॅर इज बोथ नेम सेम इज इक्वल टू. काय कम्पेअर करायचं आहे, दोन्ही नावं सेम आहे की नाही, इक्वल टू स्टूड टू नेम. सांगा काय आउटपुट येईल, या व्हेरिएबलमध्ये काय आउटपुट येईल. फॉल्स. फॉल्स. का फॉल्स. बरं, दोन्ही व्हेरिएबलमध्ये सारखंच राम राम असतंय, फॉल्स का बरं येणार. कॅपिटल आणि राईट. स्मॉल. सो कॅपिटल आणि स्मॉल आहे, आपल्याला इंग्लिश समजतंय, आपल्याला माहित आहे की अरे दोन्ही जागी राम राम आहे.
पण कम्प्युटरला काय समजतं, बायनरी लँग्वेज समजतं, 0 1 0 1. सो हा जो कॅपिटल आर आहे याची आस्की व्हॅल्यू वेगळी असेल, याची व्हॅल्यू स्मॉल आर ची वेगळी आहे. राईट. सो आता जर आपण बघितलं, बघा काय आलं, फॉल्स आलं. पण तेच जर आता मी दोन्ही स्मॉल केलं, सो आता मला ट्रू भेटणार. समजलं. आता मला हे हे काय झालं, डबल 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 इक्वल टू केव्हा लिहितो, जेव्हा आपल्याला चेक करायचे की दोन्ही सेम आहे. आता मला याच्या उलट चेक करायचे की दोन्ही व्हॅल्यू डिफरंट आहे का. ओके. तर आता मी इथे श्याम लिहितो. इथे काय टाकायचं, नॉट टाकायचं, एक्सक्लामेटरी साईन. सेव्ह करूया. सो आता बघा, ट्रू आलं. का बरं ट्रू आलं, कारण ह्या दोन्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू सारखी नाहीये. सो ट्रू आलं. तेच जर आता दोन्ही व्हेरिएबल मध्ये मी सारखी व्हॅल्यू ठेवली, सो आता मला फॉल्स येणार. दिसतंय ना, हे समजलं ना. इक्वल टू म्हणजे सेम असेल तर ट्रू देणार. नॉट इक्वल टू म्हणजे समजा डिफरंट असेल तर ट्रू देणार, उलटी कंडिशन. ओके. सो जेव्हा समजा तुम्हाला असा कोड लिहायचा आहे कुठे की जसं बघा रेल्वे बुकिंगचा फॉर्म असतो, तुम्ही वाईट चेतन मध्ये जर गेले, लॉजिकल मध्ये ट्रेन बुकिंगचा आहे. आता इथे बघा, फ्रॉम स्टेशन मध्ये मी पुणे सिलेक्ट केला आणि टू स्टेशन मध्ये पण पुणे सिलेक्ट केला आणि सर्च जर म्हटलं, असं बघा, वेट, डेट सिलेक्ट करू द्या. इथे व्हॅलिडेशन लावलंय की माहित नाही. हा बघा, फ्रॉम अँड टू कांट बी सेंड. राईट. सो असा कोड लिहावा लागतो आपल्याला. म्हणून हे इक्वल टू केव्हा लिहायचं, म्हणजे आता मी सर्च केल्यानंतर सर्च कधी झालं पाहिजे, समजा फ्रॉम आणि टू स्टेशन दोन्ही डिफरंट असेल तरच. सो असा कोड लिहिला जातो. म्हणून इक्वल काही जिथे जागा आहे तिथे इक्वल टू पण लागतं, नॉट इक्वल टू पण कम्पेअर करावं लागतं कधी कधी. क्लिअर. आता हे काय झालं, एक एक कंडिशन चेक केलंय आपण. आता मी इथे अजून एक व्हेरिएबल लिहितो, वॅर स्टूड वन सिटी इज इक्वल टू पुणे म्हणतो. वॅर स्टूड टू सिटी इज इक्वल टू नागपूर करतो. ठीक आहे. आता मला काय चेक करायचं आहे की दोन्ही स्टुडंटचं नाव सेम आहे का, आणि दोघांची ह्या म्हणजे ह्या दोन व्हेरिएबलमध्ये पण सेम व्हॅल्यू आहे का, आणि ह्या दोन व्हेरिएबलमध्ये पण सेम व्हॅल्यू आहे का. म्हणजे मला आता दोन कंडिशन चेक करायचे आहे. सो इथे येतं अँड म्हणजे जिथे आपल्याला मल्टिपल कंडिशन चेक करायच्या ना एकाच वेळेस, तेव्हा तिथे आपल्याला अँड लिहावं लागतं, जॉईन करण्यासाठी मल्टिपल कंडिशन. बघा आता कसं लिहितात, वेअर इज बोथ सिटी अँड नेम सेम. ठीक आहे. आता पहिली कंडिशन काय आहे, स्टूड वन नेम इक्वल टू स्टूड टू नेम. ही एक कंडिशन झाली. त्यानंतर आता दुसरी कंडिशन परत चेक करायची आहे, अँड स्टूड वन सिटी इक्वल टू स्टूड टू सिटी. ठीक आहे. आता बघा, हे आणि हे दोन कंडिशन लिहिलंय. प्रिंट करून बघूया. So सध्या फॉल्स आलं ऑब्व्हियसली ना, कारण नाव सेम आहे माझं. हे काय आलं, ट्रू आलं. पण सिटी तर वेगवेगळे आहे ना. सो आता याचं आउटपुट बघा कसं आहे, तर मी इथे डिबगर लावून दाखवतो. बघा आता मी इथल्या इथं जावास्क्रिप्ट मध्ये पण आपण चेक करू शकतो. आता बघा मी एवढं कॉपी करतोय. पहिली कंडिशन काय आलं, आउटपुट ट्रू. म्हणजे कारण स्टूड वन आणि स्टूड वन नेम आणि स्टूड टू नेम दोघांचे सारखे नाव आहे ना, दिसतंय. सो त्यांनी ट्रू दिलं. पण स्टूड वन सिटी आणि स्टूड टू सिटी आर नॉट सेम. सो मला काय आलं, फॉल्स. सो ट्रू अँड फॉल्स मला फॉल्सच रिटर्न करतं. सो अँड केव्हा यूज करायचं, जेव्हा मला सगळ्या अँड, जेव्हा आपण मल्टिपल कंडिशन जॉईन करतो अँड विथ अँड करतो, सो सगळ्या कंडिशन समजा ट्रू असेल तरच मला रिटर्न मध्ये काय भेटेल, ट्रू भेटेल. एक जरी कंडिशन फॉल्स झाली तर मला रिटर्न मध्ये फॉल्सच भेटणार. थोडस ट्रिकी आहे हे, लक्ष द्या. अँड मध्ये अशा दोन कंडिशन लिहिल्या, अशा 3 4 5 6 कितीही कंडिशन लिहू शकतो मी. सो सगळ्या कंडिशन समजा ट्रू असेल तर मला इथे व्हेरिएबल मध्ये काय भेटणार, ट्रू. या सगळ्या कंडिशन मधली एक जरी कंडिशन फॉल्स आली तर मला काय भेटणार, फॉल्स. हे क्लिअर आहे.
आता याच्याच अपोजिट लेट से माझी अशी रिक्वायरमेंट आहे की एक जरी कंडिशन सॅटिस्फाईड झाली तरी माझं ट्रू आलं पाहिजे. सो त्यासाठी अँडच्या जागी ऑर लिहावं लागतं. वॅर इज सिटी ऑर नेम सेम. म्हणजे एक तर सिटी सारखी पाहिजे किंवा नेम सारखी असेल तरी मला ट्रू पाहिजे. सो बघा हे ऍज इट इज जाणार, फक्त अँडच्या जागी ऑर. ऑर साठी दोन उभ्या लाईन असतात. बॅकस्पेसच्या खाली बघा उभी लाईन असते, तर शिफ्ट दाबायचं आणि ते. सो आता बघा इथे बघा ऑर वाला जो व्हेरिएबल आहे त्याच्यात काय आलं, ट्रू आलं. का बरं ट्रू आलं? कारण की ही ट्रू भेटली ना त्याला. स्टुड1 ही पहिली जी कंडिशन आहे ही ट्रू भेटली. दुसरी जरी फॉल्स भेटली, म्हणजे मी म्हटलं ना ऑर काय, कितीही कंडिशन असेल, लेट से 10 कंडिशन आहे, 10 मधली एक जरी कंडिशन ट्रू झाली ना तरी आपल्याला इथे ट्रू भेटतं. पण तेच जर अँडच्या केसमध्ये 10 कंडिशन आहे, जोपर्यंत 10च्या 10 कंडिशन ट्रू नाही राहत तोपर्यंत आपल्याला इथे ट्रू नाही भेटत, फॉल्सच भेटेल. पण ऑरच्या केसमध्ये एक जरी कंडिशन ट्रू झाली तरी मला ट्रू भेटेल. पण आता बघा मी समजा नाव चेंज करतोय, सो आता तुम्हाला इथे सुद्धा फॉल्सच भेटणार. का बरं? कारण आता एकही कंडिशन ट्रू नाही झाली, ना नाव सेम आहे ना सिटी सेम आहे. म्हणजे ऑरच्या केसमध्ये एक तरी ट्रू पाहिजे तर ट्रू भेटतं. सगळे फॉल्स असेल तर फॉल्सच भेटणार. समजलं? सो आपण व्हेरिएबल बघितलं, व्हेरिएबल कसे क्रिएट करतात, डेटा टाईप बघितलं आणि कंपॅरिझन पण बघितलं ऑपरेटर्समध्येच. आता याच्यातच सॉरी याच्यात एक इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट वगैरे असतं, प्लस प्लस एकने इन्क्रीमेंट करायचं असेल, एकने मायनस करायचं असेल तर मायनस मायनस, ते तुम्ही W3 वरनं बघू शकता. आता मेन आहे फंक्शन्स. ही फंक्शन्स काय आहे? आता फंक्शन्स अशी एक गोष्ट आहे जिथे असा एक ब्लॉक ऑफ कोड आहे. असं असं कन्सिडर करा की तुम्हाला काहीतरी ऑपरेशन्स करायचे आणि तो जो ऑपरेशन आहे तुमच्या प्रोग्राममध्ये 10 ते 12 जागी करावं लागणार आहे. ओके, असं काहीतरी कोड आहे, जो कोड तुम्हाला 10 ते 12 जागी तुम्हाला तसा सेम सेम कोड लागणार आहे. मग 10 ते 12 जागीच तसा सेम सेम कोड लिहिण्यापेक्षा तो कोड आपण एका फंक्शन मध्ये टाकू शकतो आणि मग तो फंक्शन 10 ते 12 जागी यूज करू शकतो. ओके, सो याला रियुजेबिलिटी म्हणतात, की सारख्या लाईन्स ऑफ कोड आहे तो 10 जागी आपल्याला लागणार आहे. मग तो 10 जागी लिहिण्यापेक्षा त्या पर्टिक्युलर लाईन्स ऑफ कोड आपण एका फंक्शन मध्ये टाकतो आणि तो फंक्शन आपण 10 जागी यूज करतो, म्हणजे आपल्या लाईन्स ऑफ कोड कमी होतात. ओके, अजून एक म्हणूया की ग्रुप ऑफ, म्हणजे अशा लाईन्स ऑफ कोड आहे ज्या काहीतरी एक पर्टिक्युलर टास्क करताय. 2-4 लाईन्स ऑफ कोड आहे त्या काय करताय, एक पर्टिक्युलर टास्क अचीव्ह करण्यासाठी आहेत, त्याला सुद्धा आपण फंक्शन मध्ये टाकतो. सो आता फंक्शन लिहितात कसं? फंक्शन जसं व्हेरिएबल डिक्लेअर करताना व्हॅर लिहितो तसं फंक्शन क्रिएट करताना फंक्शन लिहायचं. त्यानंतर फंक्शनचं नाव, जसं मी म्हटलं व्हॅरच्या जागी व्हॅरच लिहायचं, दुसरं काही नाही. पण व्हेरिएबलचं नाव तुमच्या हातात आहे, काही द्या. तसं इथे फंक्शनच्या जागी फंक्शनच, त्यानंतर फंक्शनचं नाव तुमच्या हातात आहे, काही द्या. ओके, सो लेट से शो अलर्ट म्हणतो मी सध्या. ओपनिंग क्लोजिंग द्यायचा राऊंड ब्रॅकेट आणि मग कर्ली ब्रॅकेट आणि एंटर मारायचं. हे माझं फंक्शन आहे. आता या फंक्शनच्या आतमध्ये लिहितो मी अलर्ट आणि इथे लिहितो सिम्पल मेसेज टाकतो, हाय फ्रॉम फंक्शन. ओके, आता हा माझं साधं फंक्शन बघा, मी सेव्ह करतोय पण माझा अलर्ट बॉक्स नाही येत आहे. सो फंक्शन फक्त लिहिल्याने नाही होत, त्या फंक्शनला आपल्याला कॉल करावं लागतं, तेव्हाच कुठे तो एक्झिक्यूट होतो. आता हा शो अलर्ट फंक्शन मी यानंतर कॉल करतो. असा एक्झिक्यूट करावा लागतो, फंक्शनचं नाव आणि नंतर राऊंड ब्रॅकेट. म्हणजे काय होतं, हा फंक्शन आपण एक्झिक्यूट करतोय, त्या फंक्शनला कॉल करतोय. बघा आता अलर्ट बॉक्स आलं, हाय फ्रॉम फंक्शन. हे आधी पण टाकू शकता, नंतर पण टाकू शकता, सेम काम करेल. आता याच्यात एक टॉपिक असतो होस्टिंग वगैरे, ते नंतर बघतो आपण की हे फंक्शन बनवण्याच्या आधी पण कसं यूज करू शकतोय. राईट, एखादी गोष्ट जोपर्यंत क्रिएट नाही झाली तोपर्यंत कशी यूज करू शकतो. क्रिएट तर इथे झाली पण त्याच्या आधी सुद्धा मी कॉल करू शकतो. याला जावास्क्रिप्टमध्ये एक होस्टिंगचा कन्सेप्ट आहे, त्याच्याने हे पॉसिबल आहे.
ते समोर बघतो आपण. सो हा फंक्शन काय झाला माझा साधा फंक्शन. फंक्शन क्रिएट करताना 2-3 टाईप आहे. हा झाला माझा साधा फंक्शन. आता दुसरा फंक्शनचा टाईप. फंक्शन आता मला लेटसे असं फंक्शन बनवायचं आहे ज्याला मी दोन जर नंबर पाठवले तर तो त्या दोन नंबरची ऍडिशन करेल आणि ती ऍडिशन कन्सोलमध्ये प्रिंट करेल. परत एकदा लक्षात घ्या. मला असा फंक्शन बनवायचं आहे त्या फंक्शनला मी दोन नंबर पाठवू शकलो पाहिजे. ते दोन नंबर पाठवल्यानंतर त्या दोन नंबरची तो ऍडिशन करेल आणि ऍडिशन कन्सोलमध्ये प्रिंट करेल. ओके. चल फंक्शन ऍड टू नंबर राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट एंटर. हा माझा साधा फंक्शन झाला. पण मी काय म्हटलं असा फंक्शन बनवायचा आहे त्याला मी दोन नंबर पाठवू शकलो पाहिजे. सो आपल्याला करायचं आहे फंक्शन विथ पॅरामीटर. सो आता मला हा फंक्शन आहे हे राऊंड ब्रॅकेट आणि इथे मला पॅरामीटर लिहावं लागतं. पॅरामीटरचे नाव अजून काही असू शकतात. नम1 लिहा, नम2 लिहा. जस्ट पण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी ऑब्व्हियसली नंबर येणार आहे म्हणून मी नम1 आणि नम2. आता इथे मी एक व्हेरिएबल क्रिएट करतो फंक्शनच्या आतमध्ये करतोय. वॅर रिझल्ट इज इक्वल टू num1 प्लस num2. ओके. परत आता जर मी सेव्ह केलं सो काहीच नाही होणार फक्त हाच फंक्शन होणार. हा फंक्शन अजून कॉल नाही केलाय आपण. आणि एक काम करूया कन्सोलच्या जागी अलर्ट बॉक्समध्ये दाखवूया अलर्ट. आणि इथे जो रिझल्ट येईल तो अलर्ट बॉक्समध्ये दाखवूया. सम इज इक्वल टू प्लस आणि हा व्हेरिएबल आपण इथे प्रिंट करूया. ठीक आहे. हाय फ्रॉम फंक्शन येत आहे पण हा समवाला अलर्ट नाही येत आहे. का बरं? कारण फक्त फंक्शन बनवलं आहे. या फंक्शनला अजून आपण कॉल नाही केलाय. कॉल करूया, एक्झिक्यूट करूया फंक्शनला. ऍड फंक्शन ऍड टू नंबर. बघा जसं हा फंक्शन लिहिला तर तो सांगतो की याला दोन पॅरामीटर पाहिजे दिसतंय. सो आता त्याला पॅरामीटर पाठवूया. आता पॅरामीटर म्हणजे काय? सो आता इथे नम1 आणि नम2 लिहिलंय म्हणजे फक्त दोन पॅरामीटर पाठवायचे. पण हा फंक्शन बनवला तिथे आपण नम1 आणि नम2 लिहिलं. पण हा फंक्शन जेव्हा आपण कॉल करतो ना तेव्हा त्याला व्हॅल्यू पाठवावं लागते. सो लेट्स से मी इथे 2 पाठवलं आणि इथे 5 पाठवलं. आता बघा काय होतं. हा पहिला फंक्शन आला हाय फ्रॉम फंक्शन. बघा सम इज 7 आलं. आपण हा फंक्शन कॉल केला त्याला किती व्हॅल्यू पाठवली? 2 पाठवलं आणि 5 पाठवलं. सो इथे 2 भेटतं इथे 5 भेटतं. त्याने ऍडिशन केली आणि ऍडिशन इथे प्रिंट केली. परत एकदा लिहितो मी. परत हाच फंक्शन कॉल करतो मी. आता इथे टाकतो 13,56. बघा पहिला फंक्शन आला हा. एक अलर्ट बॉक्स आला. सम इज 7 पहिला फंक्शन कॉल केला जेव्हा त्याला 2 आणि 5 पाठवलं तर 7 दिसलं. ओके केल्यानंतर परत एक अलर्ट आला 69. कारण हा फंक्शन परत एकदा कॉल केला ना आपण. सो सेकंड टाइम आपण त्याला 13 आणि 56 पाठवलं तर याची 69 सम त्याने दाखवली. आता याला डिबग करून दाखवतो मी. नेहमी जेव्हा तुम्ही कोड करताय डिबगर लिहून हे करण्याची सवय टाका. मग इथे लावूया 77. एक तर डिबगर तुम्ही इथे लिहू शकता किंवा इथे सोर्सेसमध्ये हे जे लाईन नंबर दिसतंय ना याच्यावर सिम्पली क्लिक करायचं डिबगर ऍक्टिव्हेट होऊन जातो. रिलोड. आता बघा आता आपण कुठे आहोत? लाईन नंबर 77 वर. लाईन नंबर 77 वर आपण हा फंक्शन कॉल केलाय आणि फंक्शन कॉल करताना त्याला दोन पॅरामीटर पाठवले 2 आणि 5. सो बघा F10 हे दिसतंय इथं. इथं जर हे पहिलं कंटिन्यू आहे आणि हे 1 बाय 1 लाईन एक्झिक्यूट करायचं. सो इथे केलं. आता इथे आलं एक्झिक्युशन. नम1 मध्ये काय आलं? 2 आणि नम2 मध्ये 5. सो त्याची ऍडिशन आली रिझल्ट मध्ये स्टोअर केली. दिसताय 7. तेच आपण अलर्ट बॉक्सला पाठवली. 7 आलं. आता दुसरा परत हा हा फंक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर परत दुसरा फंक्शन तोच फंक्शन परत कॉल केला फक्त आपण व्हॅल्यू चेंज केल्या. बघा नम1 मध्ये 13 आला नम2 मध्ये 56. त्यांची ऍडिशन 69 ते अलर्ट बॉक्समध्ये दाखवली. आता म्हणजे रियुजेबिलिटी समजला का? म्हणजे तुम्हाला कधी तुमच्या दोन नंबर आहे आणि त्या दोन नंबरची ऍडिशन करायचे तर हा जो कोड आहे हा लिहायची गरज नाही. असं तुमच्याकडे फंक्शन ऑलरेडी रेडी आहे ज्याला दोन नंबर पाठवले की तो ऍडिशन करतो आणि अलर्ट बॉक्समध्ये रिझल्ट दाखवतो. ओके. हा झाला फंक्शन विथ हा साधा फंक्शन. हा फंक्शन विथ पॅरामीटर. आता याच्यातच तिसरा टाईप आहे फंक्शन विच कॅन रिटर्न अ व्हॅल्यू. ठीक आहे. फंक्शन गेट सम. ठीक आहे. आता फंक्शन लिहितोय आणि याला दोन नंबर पॅरामीटर पण ठेवूया num1 num2. आता हा असा फंक्शन आहे जो व्हॅल्यू रिटर्न करेल. ओके. सो वॅर रिझल्ट इज इक्वल टू num1 प्लस num2. ठीक आहे.
आणि हा काय करेल, रिटर्न करेल. सो रिटर्न रिझल्ट. आता बघा, हा फंक्शन जेव्हा कॉल करतो ना आपण, सो तो हा फंक्शन काय करणार आता, व्हॅल्यू रिटर्न करणार. सो व्हॅल्यू रिटर्न करणार, तर ती व्हॅल्यू आपल्याला कुठे ना कुठे स्टोअर करावं लागते. सो म्हणून आपण एक व्हेरिएबल क्रिएट करतो, रिझल्ट वन इज इक्वल टू, आणि ह्या व्हेरिएबलच्या समोर मी हा फंक्शन कॉल करतो आणि याला व्हॅल्यू पाठवूया 4 4,9. आणि मग या रिझल्टला आता मी वरचा कोड थोडा कमेंट करतो, किंवा हा फंक्शन कॉल केलं ते कमेंट करतो. आणि हे जे रिझल्ट आहे ना, याला कन्सोलमध्ये प्रिंट करतो, कन्सोल डॉट लॉग रिझल्ट वन. बघा काय आलं, रिझल्ट वन मध्ये 13. आता परत मी हे कॉपी पेस्ट करतो. आता हे जर मी असं लिहिलं डायरेक्ट गेट्सचं म्हणे इथे लिहिलं, डायरेक्ट जसं वरचे फंक्शन कॉल केले होते, लेट से 12,43, फंक्शन कॉल होणार. पण काहीच त्याचा अर्थच नाही आहे, कारण या फंक्शनने काय केलं, व्हॅल्यू रिटर्न केली, पण ती व्हॅल्यू आपण कॅचच नाही केली कुठे. सो काही नाही इफेक्ट मग. कारण हा फंक्शन कसा आहे, हा फंक्शनला कॉल केलं तर हा आपल्याला रिटर्न मध्ये काहीतरी व्हॅल्यू देतो. सो जी व्हॅल्यू देतो ती आपल्याला कुठे ना कुठे स्टोअर करावं लागेल ना. म्हणून याच्या आधी आपण व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर करतो, रिझल्ट टू. परत कन्सोल डॉट लॉग प्रिंट करूया, रिझल्ट टू. बघा पहिलं 13 आलं ना, दुसरे 55 आलं. सो तीन प्रकारचे फंक्शन असतात. असा फंक्शन साधा, हा ना रिटर्न करताय ना याला पॅरामीटर आहे. हा दुसरा फंक्शन ज्याला पॅरामीटर आहे पण रिटर्न नाही करत आहे. हा तिसरा फंक्शन, फंक्शन आहे त्याला पॅरामीटर आहे आणि तो व्हॅल्यू रिटर्न पण करतोय. सो रिटर्न करणारा फंक्शन विदाउट पॅरामीटर पण असू शकतो. असं काही जरुरी नाही की फंक्शन समजा रिटर्न करायचं तर पॅरामीटर पाहिजेच. पण आता एक एक्झाम्पल पाहिजे होतं म्हणून मी असं बनवलं. लेट्स से फंक्शन गेट पाय व्हॅल्यू करूया. आता या फंक्शनला पॅरामीटर नसेल पण पायची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, पाय व्हॅल्यू इज इक्वल टू 3.14, आणि हा व्हॅल्यू रिटर्न करेल. काय करेल, हा व्हेरिएबल. आता जिथे जिथे तुम्हाला तुमच्या पूर्ण स्क्रिप्टमध्ये लेट्स से 5,000 ते 6,000 लाईन्स ऑफ कोड आहे, जिथे जिथे तुम्हाला पायची व्हॅल्यू पाहिजे, सो तुम्ही काय करणार, हा फंक्शन कॉल करणार, वॅर पाय व्हॅल इज इक्वल टू, हा फंक्शन कॉल करायचा. कन्सोल डॉट लॉग प्रिंट करूया व्हेरिएबलला, या व्हेरिएबलला. सो तुम्हाला इथे 3.4 दिसणार आलं. म्हणजे आता तुमच्या 3,000 ते 4,000 समजा लाईनचा कोड आहे, आणि कुठेही तुम्हाला पायची गरज आहे, तर तुम्हाला माहित आहे गेट पाय व्हॅल्यू नावाचा फंक्शन आहे, तो कॉल करायचा. तो फंक्शन काय करेल, पायची व्हॅल्यू रिटर्न देईल. ती तुम्ही एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करा आणि यूज करा त्याला. सो these आर ऑल पॉसिबल वेज बाय विच वी कॅन क्रिएट फंक्शन. साधा फंक्शन, फंक्शन विथ पॅरामीटर, फंक्शन विच कॅन रिटर्न अ व्हॅल्यू. तीन टाईपचे फंक्शन आहे. अजून आहे, ते आपण ऍडव्हान्स कन्सेप्टच्या वेळेस बघतो. म्हणजे फंक्शन दुसरा फंक्शन ॲज अ व्हॅल्यू रिटर्न पण करू शकतो आपण. एक फंक्शन दुसऱ्या फंक्शनला ॲज अ पॅरामीटर पण पाठवू शकतो. पण बेसिक हे तीन वेज आहे ज्याने आपण फंक्शन क्रिएट करू शकतो.